तुकाराम महाराज आपल्या एका अभंगात म्हणतात, ऐसे साधक झाले कली तोंडी तंबाखूची नळी। जर तुकाराम महाराजांना हे म्हणण्याची गरज पडत असेल आणि जर आपण ठरवलं असेल की आपण या वाक्याचं सार्थकता पूर्ण करावी आपल्या उदाहरणावरून, तर आपल्यासारखा महामूर्ख आणि पतित कोणी नसेल। तर जेवढे पण साधक मंडळी आहे, वैष्णव मंडळी आहे, विशेष महाराज मंडळी आहे, त्यांनी तरी या गोष्टी करू नयेत। जसं की तंबाखू खाणे असेल, बिड्या पिणं असेल किंवा धाब्यावर खाणं असेल, कुठेही जाऊन कसंही राहायचं नाही, आम्ही महाराज आहे आम्हाला कोण बोलणार आहे हो। लक्षात घ्या, यद यद आचरती श्रेष्ठ तत्त तेवे तरोजना। भगवंत म्हटले, जे जे वरिष्ठ लोक करतात तेच खालचे लोक करतात। म्हणून आपल्यासाठी नाही तर कमीत कमी जनासाठी आपल्याकडे बघून जग शिकत आहे, तर आपण कोणत्याही प्रकारचं अधार्मिक कृत्य करू नये। आता वारीचा वेळ आहे, त्यामध्ये तर अनेक लोक आपल्यावर ध्यान ठेवून असतात, तर आपण जर सुधारलो तर जग नक्की सुधारणार आहे। तर चला एक पाऊल टाकूया आपण प्रगतीच्या दिशेने।